आणि तुम्ही मूर्त्यांना बघून समजलं असाल की कुठे गेलेलो असू आणि आता काम कुठलं चालू होणार आहे. तर हा दिवस पहिला होता ज्या दिवशी काहीच जास्त थोडंसं शूट केलेलं होतं. आमच्या पेनला नाही म्हणताना 2-3 फेऱ्या होतात, तर ही आमची फर्स्ट फेरी होती. ब्लॉग जास्त घेतलेला नव्हता पहिल्या फेरीचा, कारण आम्ही मूर्त्या बघायला गेलेलो कुठल्या रेडी आहेत आणि ऑर्डर करण्यासाठी गेलेलो होतो, म्हणजे आवडल्या त्या कच्च्या मूर्त्या बाजूला काढून ठेवण्यासाठी. तर प्रत्येक दुकानामध्ये सकाळी जाऊन बघत होतो आणि एवढ्या सकाळी आम्ही लवकर तिथे जाण्यासाठी आम्ही लवकरच निघतो, नाही म्हणताना 5:30 पहाटे 5:30-6ला असं निघतोच आम्ही. कारण हे बघा पोचलो तेव्हा 8 वाजलेले, म्हणजे याचा अर्थ विचार करा आम्ही घरातनं 5:30-5:30ला आम्ही निघालेलो. आणि मग असं सगळीकडे मूर्त्या बघत आत्ताशी मूर्त्या जस्ट चालू केलेलं आहे काम. कच्च्याच सगळ्या मूर्त्या आहेत आणि हा आमचा फर्स्ट डे होता. सगळीकडे बघा मस्त धोत्राचं काम बीम केलेलं होतं. हा मला सगळ्या मूर्त्या आवडलेल्या म्हणून चला याच्यातनं व्हिडिओ घेईन. प्रत्येक मूर्तीची व्हरायटी तुम्हाला दाखवायची होती आपल्या व्हिडिओद्वारे. कोणती मूर्ती आवडली असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा. सो व्लॉगमध्ये तुम्ही कंटिन्यू व्हा. तर नेक्स्ट फेरीला गेलो होतो, तोही व्लॉग आता ह्या व्लॉगमध्ये कंटिन्यू आहे. आणि ज्या दिवशी आम्ही गेलेलो त्याच्या दुसऱ्या दिवशी सगळी पोरांनी आणि हे बघा सगळं सेटअप करायचं होतं. सगळी इथे तिथे घाण बीन धूळ वेळ होती, कारण दुसऱ्या दिवशी आम्हाला मूर्त्या आणायला जायचं होतं. तर आदल्या दिवशी हे सगळं काम करायचं होतं, म्हणून सगळी पोरं येऊन मदत करत होते माझ्या नवऱ्याला, कारण जागा करायची होती. मूर्त्यांचा टेम्पो भरून आल्यावर मग ठेवणार कुठे, तर सगळं जागेची सेटअप बिटअप. माझा नवरा बघा कसा बिचारा मेहनत करतोय. माझ्या नवऱ्यामध्ये टॅलेंट एवढं आहे ना की अरे बोलायलाच नको. तर हा ब्लॉग आहे दुसऱ्या राऊंडचा, दुसऱ्या फेरीचा. सकाळी 5:30ला म्हणजे अगोदरच उठलेली मी 3:30ला. आता बघितल्यात वाजले किती आहेत. एका साईडला चहा ठेवली आहे आणि मी कॉफी घेतली आहे. माझी आंघोळ झाली आहे. आंघोळ झाल्यावर झाडू हातात घेतली आहे, कारण कचरा बिचरा काढायचं होतं, आटपायचं होतं. मग दिवाबत्ती करायची होती. दिवाबत्ती केल्याशिवाय आम्ही कधी घराच्या बाहेर निघत नाही. सो माझी देवपूजा सकाळी लवकरच होते, तुम्हाला आपल्या ब्लॉगमध्ये माहितीच असेल. आणि हे भाजी घेतलेली होती माझ्या नवऱ्यासाठी घेवड्याची. बाकीचं सगळं बनवायचं होतं. शीला बसल्या काय तनू आणि रितेश आले आहेत. हाय करा, गुड मॉर्निंग. कामाच्या तू काय सकाळी सकाळी तिथे बसायला बसलेलास. आणि सगळ्यांची तयारी झाली आहे. जेवीला दूध काढल्या हळदीचा. आणि आज धैर्य येणार आहे. हे धैर्य काय करतोय. आणि मी रेडी झाले. तर आता आम्ही निघालो आहोत आज मूर्त्या आणायला. आणि काय काय मूर्त्या घेतल्या तो आपला ब्लॉग वेगळा येईलच आणि ओपनिंगचा ब्लॉग पण येईल. तर आज आम्ही चाललेलो आहोत मूर्त्या घेण्यासाठी पण. आणि तिथे काय काय मजा मस्ती करून. आणि ते आज तर मी फक्त माझ्या नवऱ्यासाठी डब्बा घेतला आहे. पप्पा उठले. धैर्य का बोलत आहे. चला आता आम्ही निघतो. आज पाऊस आहे. एवढे दिवस पाऊस नव्हता आणि आजच पाऊस आला. मी जाऊ दे चलो. आणि सकाळचे 5:30 वाजलेत आणि आम्ही निघालो होतो. माझा नवरा गाडी काढतोय आणि हे बघा सगळे बसलेत. आज एकतर पाऊस असा चिखलची. चलो.
गाईज आम्ही आता बसलो आहोत गाडीमध्ये आणि इथे फुल मागे मस्तपैकी सगळे कम्फर्टेबल बसलेत, असं काय हे नाही बसले. बघा धैर्य बघा. तू नाही बसलायस, तू बारीक आहेस, तू स्वतः सेट होऊ शकतोस स्वतःसाठी. तर रील्स कुठली तरी करेन मी तिथे गेल्यावर, तुम्हाला मी दाखवेन. तर गाईज आम्ही मस्तपैकी झोपलेली होती छानपैकी आणि वाजलेत, तुम्ही बघितलं 7 वाजलेत आणि आम्ही अर्ध्या रस्त्यापर्यंत पोहोचलेलो आहोत. आणि हो मग अर्ध्यातच आपण पोहोचलो. आता पोहोचू नाही पोहोचलो आपण, पुढे पोहोचलो 5 मिनिटात पोहोचू आपण. ओके अर्धा रस्ता झोपा अजून. हा नावं ठेवा. ही नावं ठेवणारी काय कुठे आहे धैर्य, हे धैर्य बाबा धैर्य कुठे झोपलाय बघ मागे त्यांच्या अंगावर पाय ठेवून आगाव. आणि दरवर्षीप्रमाणे यंदाही तुम्हाला मस्तपैकी व्ह्यू दाखवणार आहे. मागे आलेलो होतो तेव्हा ऊन खूप होतं, उन्हाळा होता आणि आता आज पाऊस पडतोय तर जाम भारी असं व्ह्यू आहे, तुम्हाला दाखवते चला. जाम भारी देवाचा देव माझे घरी यायला हो. दादरला आलोय दादर. तर गाईज इथे मी हाय फोटो घेऊया आपण. तर इथे थांबलेली होती मस्तपैकी आणि मागचा व्ह्यू बघा आणि इथे फोटो काढण्यासाठी मी थांबली होती. सो सगळेजण चला आम्ही फोटो घेऊ. थोडा वेळी फोटो घेऊया का, पाऊस चला घे ना फोटो घेऊया ना, बाहेर तर या. इथे शाळा आहे म्हणून थांबलेले बघ रस्त्यात. राष्ट्रगीत संपलं त्यांचं आणि शाळा आहे. चलो मॅडम काय ऑल इंडियन्स. भारत माझा देश आहे, ते मराठी आहेत, मराठी मीडियम शाळा. हा येतं का, ही येते का, भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव. मराठीत नाही येताना मराठीत. इंग्लिश मीडियम टाकलं त्याची चुकी चुकी आपली आहे ना. पण तो तेच बोलतोय, ते बोलतायत ऑल इंडियन्स आर माय ब्रदर्स. हा तो आता ते माहिती बोलताय सारे भारतीय माझे बांधव आहेत. खाडीत पाणी, खाडीमध्ये पाणी गेले, एसी चालू केले पण अजून पाऊस तेवढा नाही आला ना म्हणून भरली नाही खाडी. गाईज आणि आता आलेलो आहोत, सगळीकडे स्टॉल चालू झालेले आहेत. हे बघ छोटी 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 शेती. आता आपण पेनला आलो ना, कळवा 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 आलेलो, कळवा कळवा हमरापूर. अजून कोण उठले नाहीये, सगळे उठायच्या आधी आम्ही त्यांना उठवायला आलेलो आहोत. टॅडँग टॅडँग. हा बघ कौस्तुभ मणी, कौस्तुभ मणी, कौस्तुभ बघ तुझा मणी. अजून कच्च्याच आहेत मूर्त्या. कच्च्याच आहेत म्हणजे इथे कच्च्याच भेटतात. हे कच्चेवाले कच्च्यात दिसेल तुला शिजवायला लागतं. काय जोक मारलाय, वाह जिमू, वाह जिमू जिमू, मुंबईचा राजा.
तर आता आम्ही आलेलो आहोत आमच्या राजू दादांच्या, आणि बंद आहे कारण ते उठले जातात घरी. सगळे फ्रेश होण्यासाठी चालले आहेत. चला चला, उत्तमला माहिती आहे ना. ए येडे लोक काय पण बोलता. चला, हे आहेत राजू दादा आणि जिमी अजून आलेला नाहीये. येत आहेत, गाडी लावतायत. चहा बी पिऊन सगळे, रितेश आणि धनू, आणि हे राजू दादांचं आहे, तुम्हाला माहिती आहे आपला दगडूशेठ. ए आपला दगडूशेठ आला आला, आपला दगडूशेठ आला. गाईज दादाचे काम करतात दगडूशेठचं. आपला हे हो आहे काय, आणि दादांची अजून कामं बाकी आहेत. कांतारा ते मोर पिसर आहे, ते पिसर आहे तो. हा ज्वेलरी नाही ती. हा जत्रावाला. आणि या मूर्त्या अर्धा रेडी आहेत, अजून आखणी बाकी आहे. वा वा, खटावले आलेस. आणि गाईच लालबागचा राजा हे बा शेला ब काय काय झाला. मूर्ती काढ, धैर्य मागे वा, धैर्य खाली बघ. काय रे, आता आम्ही मूर्त्या काढतो आहोत ज्या आवडणाऱ्या आहेत त्या टेम्पोमध्ये भरायला. सो आता आम्ही चॉईस करतो. तर आता काम झालंय आणि आम्ही आता बसतोय. आता इथून आम्ही जाणार आहोत संतोष दादांकडे नाश्ता करायला. आणि नाश्त्याला काय आहे बनवलं ते तुम्हाला मी दाखवेनच. संतोष दादांकडनं मूर्त्या पण घ्यायच्या आहे. गाडी आलेली आहे. मग कसं ते मच्छीवाले बघा कसे असतात गाईज, छोटे छोटे सोटे सोटे. आणि ही असते अशी गणपती बाप्पाची गाडी जाते. असे गणपती बाप्पा भरून घेऊन जातात. आपली पण गाडी येईलच, तुम्हाला कळेलच. हे इथं पण आला कोण आला गोड गणपती. गाईज धैर्यानंतर एक तुका मामा आलाय. हा मग एवढं अरे वा वा वा, तुक्या मामाची अगरबत्ती एकदम भारी, जशी काही मी घेतलीच आहे, पण एवढ्या मोठ्या मोठ्याने अशाच भारी. बघ आहे टॅलेंट आहे ना असं अगरबत्ती विकणं. बघ धैर्य, तू काय मामा बघ अगरबत्ती विकतोय, तू बघ. विजा गाईज हे बाबा आता आलेत. बालमूर्ती आपण ह्या सांगितलेलं इकडचं. आखणीने झाले. आम्ही काम करायला आलोय आणि हा बघा धनू इथे पिक्चर चालू, शालेचा खाडा करून. हे बघा, हे आमचं पोर बघा,
हल्दीरामच्या चकल्या खायला आलाय. इथे बापूस काम करतोय, मूर्त्या आम्ही शोधतोय आणि आमचा पोऱ्या बघा गाईज. दुकान बाबांनी पैसे दिलेत ना. मग काय वाढलं इथे? माझ्या जरा जास्तच पाऊस पडला. माझा पाऊस पडला आणि आम्ही आता जाम भूक लागली आहे. 9 वाजले. 9 कुठे? हा, तो आपला CBT नाही ना. तो तर एकदम आपल्याला याच्यासारखं करायचा. या अविनाश दादांकडे आलोय. हो हो, त्या दिवशी रेडी नव्हते, आज झालेत. अजून आखणी बाकी आहे ना. हम्म. त्याला काय एक नेला ना, हे गाणे हे गेले 2 द्यायचे. त्याच्यात 2 पद्मा. आला आला आला. भारी काम झालं. रोड टाकायला बनवलं. रोड चांगले नाही. तो अक्षय वाटते. 10 वाजलेत गाईज. जाम भूक लागले. आता आम्ही संतोष त्यांचे जो कारखान्यात तिथे गेलेलो होतो, तिथून आता त्यांच्या घरी चाललो आहे नाश्ता करायला. ते नाश्ता करणार आणि हे बघा हे मागून चाललेत. तिथे नाश्ता करणार आणि नंतर मग टेम्पो येईल आमचा. टेम्पोमध्ये मूर्त्या भरणार. आता अविनाश दादांकडे होतो, तिथे मूर्त्या काढलेल्या होत्या आणि आता पहिले नाश्ता करतो, नंतर भेटतो तुम्हाला डायरेक्ट. भात लावला आहे, झाड आहे. सगळे मस्तपैकी नाश्ता करून आले आणि टम्म होऊन झाले. टम्म धनू बा डायरेक्ट उठला, डायरेक्ट बसलेला धनू. चुकीची होती त्याची. गाईज आमचं आलेलं आहे टेम्पो आणि आता टेम्पोमध्ये मूर्त्या भरतायत. बुवा दादा हाय करा ना. ओ हाय करा लवकर. सवय नाही. नाही पाहिजे आम्हाला. नाही कोणची हाय नको. रामकृष्ण हरी बोला. तेवढं तर बोलू शकता ना. रामकृष्ण हरी. हा व्हेरी गुड. मस्त. एवढा लेट आल्याबद्दल धन्यवाद. लवकर आले बोल. आणि हे आमच्या तिकडे आम्ही जे मूर्त्या काढलेल्या होत्या ना, त्या मूर्त्या भरत आलेत. त्या मूर्त्या मगाशी दाखवलेल्या छोट्या बालमूर्त्या होत्या ना. आणि आता इथे संतोष दादा आहेत ना, हे यांच्याकडे मूर्त्या भरायच्या. तर ते आता सगळे स्टेप्स लावत आहेत आम्ही इथे लाईनीत उभं राहणार. आणि लाईनीत उभं राहून सगळे उभे आहेत. तसं पेंडा भरून आहे ना मूर्त्या भरायला लागतात. हा बघा, हा एवढा सगळा पेंडा आहे. प्रत्येक मूर्तीमध्ये भरून हे करणं. लय ऊन लागतंय. आज ऊन खूप आहे.
आणि सकाळी पाऊस होता ना निघालो तेव्हा आता ऊन आहे. हे वाजले किती रे? वाजले 12:50. हा 50 झाले. पहिला लाल मातीचे घ्या. चला कसे घेता पहिला आतले घ्या. साहेब सांगणार तसं लाल माती घ्या. नाही लावा ना पटापट होईल. वरती धैर्य वरती कोण जातं वरती? ए धैर्यला नको वर. धैर्य तू नको भाई आपल्याला मूर्त्या ठाण्याला न्यायच्या आहेत. हा पण स्ट्रॉंग कर. तसं नाही. पहिला तो शिकव शिकव त्याला. हा ते बारक्यानं ना कसं पकडायचं सांग त्याला. थोबड व्हायचं थोबड बघ. हा व्हेरी गुड. अशा प्रकारे आम्ही रांग लावले आणि मी व्हिडिओ घेते. दोन प्रत्येकाने हातात ठेवा. आणि आता वरती धैर्य चढलेला आहे मूर्त्या देण्यासाठी. हा फेक बा असं बोलतं दे जसं काय कॅच बॉल बॅट बॉल खेळायला आलं इथं. ऐकला त्याला टाइम नाही बघ. धैर्याला किती इझी आहे ना असं टर्नच व्हायचंय बॉडीला ना. बघ ना फक्त त्याला टर्न व्हायचंय बघ. इथून घ्यायचं इथे टर्न झालं. केवढं वजनचं काम करतोय ना. अर्धा किलो वजन आज कमीच. सावकाश. अजून अर्धीच गाडी भरली. अजून थोड्या बाकी आहेत. ह्यांच्याकडे संतोष 5% भरले बाबा. म्हणजे अजून जाम आहेत. 100+ आहे त्यांच्याकडेच. अजून पुढे पण आहेत. काउंटिंग केले आज? अरे हा मी काउंटिंग करते ना. गाईज सगळे तिथे करतात काम. अजून मोठी गाडी भरतात ते बघा. मला एवढी झोप आली ना का तुम्हाला बोलू शकत नाही. मी आणि धैर्य गप्पा मारते. धैर्य खातो कुरकुरे. आणि अजून इथे जायचं आहे अक्षय भाऊलकडे. 2:45 झाले. किती वाजतील माहिती नाही घरी पोचायला. परत उद्या क्लास आहे. दैवीची स्कूल आहे. दैवीला सुट्टी दिलेली घेतलेली कारण त्याला यायचं होतं. आम्ही इथं वर्षात नाही तर आमची तरी आता मागे फेरी झालेली आहे. ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलातच. त्या फक्त मूर्त्या आम्ही बघून गेलेलो बुक करून गेलेलो. आणि कोणत्या कोणत्या करायच्या होत्या तेव्हा त्या कच्च्या मूर्त्या होत्या तुम्ही बघितलात ब्लॉगमध्ये. आणि आता या ज्या मूर्त्या आहेत या पूर्ण आम्ही बघून गेलेलो होतो तर त्या कच्च्या मूर्त्या. तर आता त्या कच्च्या मूर्त्या ज्या होत्या ना त्या कलर केलेल्या होत्या. तर आता आम्ही त्या गाडीमध्ये भरतो आहोत. जिथे जिथे गेलेलो होतो तिथून तिकडं सामान. आता आमचा अजून पुन्हा सेकंड राऊंड परत येऊ कारण स्टॉलमध्ये किती मूर्त्या कमी पडत आहेत काय. कारण स्टॉलची आता सेकंड आपल्या ढोकाईला स्टॉल असतो तर त्याची ओपनिंग होणार आहे. त्याचा ब्लॉग पण येईलच ओपनिंगचा. आणि मूर्त्या कशा सेटअप लावलेल्या आणि कोणत्या कोणत्या मूर्त्या आणलेल्या आहेत तर त्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दिसतील आणि कळतील.
असं आहे. तर आणि आता काम पण चालू नाही. सध्या आता मूर्त्या भरतोय. नंतर तुम्हाला भेटते. काय धनू बघितलं होत आलंय वाटतं त्याचं काम. कारण तिथे मला व्हिडिओ काढायला बोलवत आहेत. घरात तरी बसलेली यांना बघवत नाही. लवकर उठलेली होती, मला झोप आले. लगेच व्हिडिओ घ्यायला घेतला का लगेच हसते. हा ओ माय गॉड. भरली पूर्ण गाडी. झाली होत आली. आलो आहोत अक्षय भाऊकडे. हे बघा बाबा एवढं किती भारी मारलाय. हो हो हा बघ हा बघ सगळे आपले आहेत ना. हा थोडी आयडिया करा काहीतरी. सोसायटी एवढे भरली आहे. आता बाकीच्या मूर्त्या एवढ्या सगळ्या आमच्या ह्या रेडी आहेत. ह्या सगळ्या मूर्त्या आहेत त्या सगळ्या आमच्या आहेत. पण या भरणार कशा. जातील तेवढ्या जातील. एक नंबर काम केलं. फायनली गाडी भरली आहे गाईज आमची फुल. आणि अर्ध्या मूर्त्या राहिल्या आहेत. पण हे जे अक्षय भाऊ आहेत ना ते त्यांच्या टेम्पोमध्ये घेऊन येतील. दादा ओच म्या चला. काकी मस्त छान छान बाबा. काय नाही तर गाईज अक्षय भाऊंकडे आम्ही मस्तपैकी जेवलो आहोत. सकाळी नाश्ता केला तोही व्हिडिओ करता नाही आला कारण खूप भूक लागलेली होती. तो व्हिडिओ नाही केला. कालचा नाश्ता होता तो जेवणाच्या टायमाला झालेला होता. आणि आता नाश्त्याचा टाइम आहे तो जेवण झालेला आहे. त्यामुळे काय बोलणार सगळं असं झालेलं आहे. तर खूप मस्त मस्त मूर्त्या आणलेल्या आहेत एकदम भारी. आपला ब्लॉग येईलच. ज्या दिवशी ओपनिंगचा ब्लॉग करेन आपल्या पूजेचा ओपनिंगचा तर त्या दिवशी मी मूर्त्या दाखवेन तुम्हाला की कोणत्या कोणत्या आणलेल्या आहेत. आणि खूप खूप छान आहे. अक्षय भाऊंचं तर काम तर खूप सुंदरच होतं. तुम्हाला एक वेगळा ब्लॉग येईलच त्या मूर्त्यांचा. तर तुम्हाला तर माहितीच आहे दरवर्षीप्रमाणे मूर्तीची कामं आम्ही काय काय करतो आणि काय काय वेगळ्या पद्धतीने मूर्त्या सजवतो. तर तेही नवीन प्रकार तुम्हाला आपल्या ब्लॉगमध्ये कळेलच. सो असे होते. मूर्त्या आता आणल्या आहेत. काम पुढे चालू होईल. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा. आणि आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सो बाय. तर तिथून आल्यानंतर एवढी थकलेली होतो आम्ही सगळेच जण थकलेलो. आली घरी चेंज केलं आणि बघा वाजलेत किती 10 वाजले. आणि जे सगळेजण होते आलेले होते त्यांच्यासाठी चहा बनवलेला काळा. मी माझ्या नवऱ्यासाठी आम्ही कॉफी बनवलेली. आणि सगळे पोरं काम करत होते ते पण थकलेले कारण ऑलरेडी ट्रॅफिकमध्ये खूप उशीर झालेला होता. हे बघा सगळ्या मूर्त्या ज्या पुन्हा सेट करायचं होतं. सगळीकडे मूर्त्या लावायच्या होत्या कारण टेम्पो खाली करायचा होता. टेम्पोवाला पेनवरनं आलेला होता त्यामुळे त्यांना पण मूर्त्या सगळ्या खाली करून द्यायचं होतं. एवढं सगळं होता म्हणजे लेट तर ऑलरेडी झालेला. म्हणजे सगळं आटपता घरी जाईपर्यंत 11 वाजलेले मूर्त्या खाली करेपर्यंत. कारण मध्ये पाऊस पण होता सो त्यामुळे उशीर पण झालेला. आणि हे बघा 1-2 वरती चढलेले नंतर मग हळूहळू देत आहेत. हे सगळं होईपर्यंत म्हणजे अर्धा स्टॉक तर संपेपर्यंत 10:30 वाजलेले. एवढ्या सगळ्या मूर्त्या
शिफ्ट करेपर्यंत. हे बघा असं पासिंग करत गेलं तर लवकर होत होतं, सो त्यामुळे लेट झालेला. असा होता आजचा पूर्ण दिवस, थकलेला भागलेला शेवटचा एंडिंग ब्लॉगचा. चला तुम्हाला दाखवते म्हणून हा छोटासा व्हिडिओ शूट केलेला होता.